श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायती अंतर्गत विविध 6 कोटी 12 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ रविवारी झाला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ही विकास कामे सुरू झाली। याच कार्यक्रमात नामदार विखेंनी विरोधकांना पुन्हा एकदा तंबी दिली। विकास कामांमध्ये आडवे आल्यास खैर नाही असा थेट इशारा देत त्यांनी विकास कामे सुरू राहतील, तुम्ही काळजी करू नका, विरोधकांचा बंदोबस्त मी करतो अशी ग्वाही बेलापूरकरांना दिली। याच कार्यक्रमात त्यांनी गोदावरी खोऱ्याची तूट भरून काढण्याच्या योजनेची ही माहिती दिली। प्रवरा व गोदावरी खोऱ्याचे नूतनीकरण, सर्व चाऱ्यांचे नूतनीकरण, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे सगळं त्यांनी सांगून टाकलं। नेमकं काय म्हणाले विखे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व चौक सुशोभीकरण कामाचा शुभारंभ रविवारी झाला। याच कार्यक्रमात घरकुल जागा वाटप, विद्यार्थ्यांना 150 सायकलींचे वाटप तसेच सुमारे 6 कोटी 12 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमात घरकुल योजनेबाबत विरोधकांच्या होणाऱ्या आडकाठीवर अनेकांनी भाषणातून आपला राग व्यक्त केला। त्यानंतर नामदार विखेंनी आपल्या भाषणातून याच मुद्द्याला हात घातला। प्रत्येक बेघराला घर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवास योजनेचा उद्देश आहे। योजना शासनाची आहे, त्यासाठी शासनाने जमीन दिली आहे। पालकमंत्री म्हणून ही योजना पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असल्याने योजना सुरू ठेवा, अडथळे आणणाऱ्यांचा बंदोबस्त मी करतो असे प्रतिपादन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। नामदार विखे पुढे म्हणाले की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशाने जगाला अचंबित केले। सबका साथ सबका विकास हे विविध योजनांद्वारे तुम्हा सर्वांना डोळ्यांनी दिसत आहे। देशातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण व्हावे यासाठी महायुती सरकार नियोजन करत आहे। 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याची योजनाही नामदार विखे यांनी पुन्हा अधोरेखित केली। ते म्हणाले, गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असून समुद्राला वाया जाणारे 55 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी 90,000 कोटी रुपये खर्चाची योजना नियोजित आहे। लवकरच तेही काम सुरू होईल, त्यामुळे नगर जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा जास्त दुष्काळ हटेल। दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल। ग्रामविकास व शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे। गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असून ही तूट भरून काढण्यासाठी पश्चिमेकडचे समुद्राला वाहून जाणारे 55 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आणले जाईल। याचप्रमाणे प्रवरा व गोदावरी कालव्यांचे नूतनीकरणही केले जाणार आहे। लाभ क्षेत्रातील सर्व चाऱ्यांचे व चरांचे नूतनीकरणही होणार आहे। वळदगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे 70 कोटी खर्चाची तरतूद करून व्हर्टिकल बरेजमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। यासह ग्रामदैवत हरिहर केशव गोविंद घाट, सय्यद बाबा दर्गा घाट सुशोभीकरण कामासाठी निधीची तरतूद केली जाईल। बेलापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे विखे यांनी स्पष्ट सांगितले। अध्यक्षीय भाषणात शरद नवले यांनी बेलापूर हे रेसिडेन्शियल हब तसेच तीर्थस्थळ म्हणून विकसित करण्याचा मनोदय आहे। 15 कोटी खर्चाचा नदी संवर्धन विकासाचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार आहे। बेलापूर केशव गोविंद बन व उक्कलगाव या त्रिस्थळासाठी बोटिंग, नावघाट ते केशव गोविंद घाट विकास यासह छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, अद्ययावत व्यायामशाळा, स्पर्धा परीक्षा केंद्र, महिला बचत गट भवन, क्रीडा संकुल अशी कामे करायची आहेत। त्यासाठी नामदार विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करावे। नतद्रष्ट विरोधक चांगल्या कामाला आडवे येत आहेत। यांचे संगमनेरचे नेतेही 10 वर्षे मंत्री होते, त्यांनी बेलापूरसाठी काहीही केले नाही, फक्त आश्वासने देऊन झुलवत ठेवले अशी टीका नवले यांनी केली। अभिषेक खंडागळे, सरपंच मीनाताई साळवी, रणजित श्रीगोड, प्रफुल्ल डावरे, इस्माईल शेख आदींची भाषणे झाली। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।